नमस्कार, मी वासुदेव जोशी. दामाजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. शेअर ट्रेडिंगचा फंडा 51 लाखाला गंडा, नफ्याचे आमिष पडले महागात. माल ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू, मुलगी जखमी. MIDC मधील टॉवेल कारखान्यास आग, सुमारे 1 कोटीचे नुकसान. सालगड्याने केली 2.25 लाखांची फसवणूक. टाकळी येथे तळ्यातील 3 टन मांगूर मासा नष्ट, मत्स्य विभागाची कारवाई. आणि विधी संघर्षग्रस्त बाल गुन्हेगारास तब्बल 13 महिन्याने मिळाला न्याय. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास 20% नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पिता पुत्रांनी मिळून 51 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी राजेश बंडा माळी, राहणार मस्के कॉलनी, सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रतीक पांडुरंग कुलकर्णी व त्याचे वडील पांडुरंग सर्वोत्तम कुलकर्णी यांच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी. राजेश बंडा माळी, राहणार मस्के कॉलनी, सांगोला यांचा मुलगा अजित राजेश माळी हा नीटची तयारीसाठी लातूर येथे सन 2019 मध्ये शिक्षण घेत आहे. तेथे शिकत असताना अजित याची प्रतीक पांडुरंग कुलकर्णी याच्याशी ओळख झाली. त्यावेळी प्रतीक याने अजित या शेअर मार्केटचा बिझनेस करत असून त्यातून प्रचंड पैसे मिळवले असल्याचे सांगितले. दरम्यान अजित याने वडील राजेश माळी यांना शेअर मार्केटबाबत सांगितले. त्यानंतर प्रतीक कुलकर्णी याच्यासोबत राजेश माळी यांचे बोलणे झाल्यानंतर त्याने तुम्हीही माझ्यासारखे प्रचंड पैसे कमवू शकता अशी ग्वाही दिली. गुंतवलेल्या पैशावरती 20% प्रमाणे नफा मिळेल व तुम्ही गुंतवलेली रक्कम हे परत मिळेल अशी ग्वाही दिली. त्यानंतर राजेश माळी यांनी 30 मे 2021 ते 21 जुलै 2021 दरम्यान प्रतीक कुलकर्णी याच्या बँक खात्यावर सुरुवातीला 25,000ची गुंतवणूक केली. त्यावर प्रतीक याने 25,000 रुपये मुद्दल व 5,000 रुपये नफा परतावा म्हणून दिला. माळी यांनी 1,25,000 रुपये पाठवले. प्रतीक याने सुरुवातीस 8 महिने गुंतवणूक केलेल्या रकमेपोटी 20% प्रमाणे नफ्याचा परतावा म्हणून 2 लाख रुपये दिले. दरम्यान 11 ऑक्टोबर 2021 ते 2 फेब्रुवारी 2022 या दरम्यान राजेश माळी यांनी 75 लाख रुपये प्रतीक कुलकर्णी याच्या बँक खात्यावर पाठवले. तसेच गुंतवणुकीपोटी प्रतीक याने गुंतवणूक केलेल्या रकमेवरती 15% नफा व मुख्य गुंतवणुकीची रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले. अशा प्रकारे प्रतीक याने राजेश माळी यांचा विश्वास संपादन करून 76,50,000 रुपये एवढी रक्कम गुंतवणुकीपोटी देण्याचे भाग पाडले. गुंतवलेल्या रकमेवर 5 महिन्यामध्ये 23,25,000 रुपये परतावा म्हणून प्रतीक याने माळी यांच्या खात्यावर पाठवली. त्यानंतर त्या प्रतीक याने उर्वरित 51,20,000 रुपये माळी यांना दिले नाहीत. राजेश माळी यांनी प्रतीक कुलकर्णी यास वेळोवेळी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधून गुंतवलेली रक्कम परत मागितली असता दरवेळी वेगवेगळी कारणे सांगून रक्कम परत देण्यास चालढकल केली आहे. त्यानंतर प्रतीकचे वडील पांडुरंग कुलकर्णी यांनी राजेश माळी यांना अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ करून गुंतवलेली पैशाची मागणी केली तर तुमची काही खैर नाही अशी दमदाटी केली. लग्न कार्य आटोपून सासरी जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिला आणि मुलीला भरधाव वेगाने येणाऱ्या माल ट्रकने जोराची धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला तर मुलगी जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. दीपाली श्रीकांत बाबर, राहणार डोंगरगाव, तालुका सांगोला असे अपघातात मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी श्रीहरी भौसो काशीद, राहणार सोनंद, तालुका सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माल ट्रक चालक सोमनाथ निवृत्ती जाधव, राहणार कासोडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे याच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी श्रीहरी भौसो काशीद यांची चुलत बहीण दीपाली श्रीकांत बाबर व त्यांची मुलगी हिंदवी अशा दोघी जणी सोनंद गावी लग्न करण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान लग्न कार्य आटपून 3 जानेवारी रोजी दीपाली बाबर व हिंदवी बाबर या मायलेकी सासरी डोंगरगाव येथे जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या. दरम्यान सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सोनंद जत रोडवर
पिंपरी-मळा सोनंद या ठिकाणी MS12LT0036 या क्रमांकाच्या मालट्रकचा चालक सोमनाथ निवृत्ती जाधव राहणार कासोर्डी तालुका दौंड जिल्हा पुणे याने त्याच्या ताब्यातील मालट्रक भरधाव वेगाने निष्काळजीपणे हायगीने चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दीपाली श्रीकांत बाबर व त्यांची मुलगी हिंदवी यांना जोराची धडक दिली. खासगी वाहनाने गंभीर जखमी झालेल्या दीपाली व हिंदवी यांना उपचाराकरता ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता दीपाली यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले, तर हिंदवी हीच सांगोल्यातील हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरता पंढरपूर येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी श्रीहरी भाऊसो काशीद राणा सोनंद तालुका सांगोला याने माल ट्रकचा चालक सोमनाथ निवृत्ती जाधव राहणार कासोर्डी तालुका दौंड जिल्हा पुणे याच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोलापूर येथील अक्कलकोट रोडवर येथील MIDC मधील एका टॉवेल कारखान्यात बुधवारी शॉर्ट सर्किटमुळे सकाळी आग लागून सुमारे 1 कोटी रुपयांचे नुकसान झाले. अवघ्या अर्धा तासात ही आग विझल्याने संभाव्य नुकसान टळले आहे. MIDC मध्ये प्रभाकर परशुराम गड्डम यांच्या मालकीचा के गड्डम एंटरप्राइजेस नामक कारखाना आहे. बुधवारी साप्ताहिक सुट्टीमुळे हा कारखाना बंद होता. मात्र सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास या कारखान्यातील पॉवरलूम विभागात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. याच वेळी या भागात महावितरणकडून विजेच्या लाईनचे काम सुरू होते. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आग लागल्याचे निदर्शनास येतात त्याने लगेचच अग्निशामक विभागाला माहिती दिली. त्यानंतर कारखान्याच्या मालकाकडून अग्निशामक दलाला कळवण्यात आले. अवघ्या काही मिनिटात अग्निशामक दलाचा पहिला बंब हा घटनास्थळी पोहोचला. दरम्यान अग्निशामक दलाच्या 5 तर खाजगी 5 अशा एकूण 10 बंबाच्या पाण्याचा मारा करून ही आग केवळ अर्ध्या तासात विझवण्यात आली. या आगीत 12 रॅपियर लूम, जेकार्ड, कच्चा पक्का माल आदी आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. आगीत सुमारे 1 कोटी रुपयाची वित्तहानी झाली असून कारखाना बंद असल्यामुळे या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कामावर येऊन परतफेड करण्याचे आश्वासन देऊन मुलीच्या लग्नासाठी सालगाड्याने शेतमालकाकडून 2,25,000 रुपये घेतले. दरम्यान कोणतीही कल्पना न देता सालगाडी रात्रीत पळून गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भूपाल ज्ञानेश्वर पाटील राहणार जुनोनी तालुका सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धनाजी भानुदास लांडगे राहणार पारवडी तालुका बारामती जिल्हा पुणे याच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूपाल ज्ञानेश्वर पाटील राहणार जुनोनी तालुका सांगोला यांच्याकडे 2019 पासून धनाजी भानुदास लांडगे राहणार पारवडी तालुका बारामती हा सालगडी म्हणून कामास आहे. पाटील यांनी त्या कामाबाबत 40,000 रुपये उचल दिली होती. त्यावर त्याने विश्वासून काम करून 40,000 रुपये फेडले. जून 2022 मध्ये धनाजी लांडगे यांनी त्यांच्या मुलीचे लग्न असल्याने 2.25 लाख रुपये उचल मागितली व उचल दिल्यास त्यांच्या मुलीचे लग्न झाल्यानंतर परत आल्यावर त्याबाबतची नोटरी करून देतो, ते 2 लाख रुपये त्यांच्या कामावर तो फेडेल असे सांगितले. भूपाल पाटील यांनी सालगडी धनाजी भानुदास लांडगे यास 2,25,000 रुपये दिले होते. दरम्यान धनाजी लांडगे यांच्या मुलीचे लग्न झाल्यानंतर तो कामावर आल्यानंतर पाटील यांनी त्याच दिलेल्या 2,25,000 रुपयाबाबत नोटरी केली. त्यानंतर धनाजी लांडगे याने 1 महिनाभर विश्वासाने काम केले. त्यानंतर 23 जानेवारी 2023 रोजी सालगडी धनाजी हा शेतात नसल्याचे पाटील यांना माहिती घेतली असता तो रात्रीच कामावरून पळून गेल्याचे समजले. त्यानंतर पाटील यांनी त्यास संपर्क केला असता धनाजी याने पैसे देणार नाही व काम देखील करणार नाही असे सांगितले. या प्रकरणी भूपाल ज्ञानेश्वर पाटील राहणार जुनोनी तालुका सांगोला यांनी सालगडी धनाजी भानुदास लांडगे राहणार पारवडी तालुका बारामती जिल्हा पुणे याच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील उजनी जलाशयाच्या परिसरात टाकळी येथील तळ्यातील 3 टन मांगूर मासा नष्ट करण्यात आला आहे. मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त PG विरकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात टाकळी येथे 2 तळ्यातील तब्बल 3 टन मांगूर मासा मत्स्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रदीप विरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नष्ट केला आहे. या परिसरात अजून अनेक प्रतिबंधित मांगूर मासा संवर्धन तलाव चालू असून या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती PG विरकर यांनी पत्रकारांना दिली आहे. अकोले तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथील विजय नामदेव वरकुटे यास
मंगळवेढा तालुका पोलीस स्टेशन यांनी दिनांक 22 जून 2022 रोजी CR नंबर 487/2022 या गुन्ह्यात त्याचा चुलत भाऊ सचिन याचा कुऱ्हाडीच्या साहाय्याने खून करून प्रकरणात अटक केली होती। या खटल्यामध्ये दोषारोपपत्र जिल्हा न्यायालय पंढरपूर यांचे कोर्टात सुनावणीसाठी प्रलंबित होते। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।